नाशिकच्या याच हेलिपॅडच्या इथे मोदी यांचं आगमन झाल्यानंतर त्यानंतर ते जाणार आहेत नाशिकच्या मिरची चौकामध्ये, जिथे त्यांचा रोड शो सुरू होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। रुपाली, आपण मिरची चौकात आहात, कशा पद्धतीचं वातावरण सध्या तिकडे? मी सध्या नाशिकच्या मिरच्या चौकामध्ये आहे आणि या चौकातून नरेंद्र मोदी यांचा जो रोड शो आहे त्याची सुरुवात होणार आहे। सध्या आपण माझ्या अवतीभोवती हा संपूर्ण परिसर पाहू शकता। या ठिकाणी एका बाजूला आपण बघतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आपण पाहत आहोत की श्वान पथकाच्या माध्यमातून सुद्धा खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये लक्ष ठेवलं जात आहे। बारकाईने जे आहे ते सुरक्षा व्यवस्था त्याची संपूर्ण जी तपासणी आहे ती सुद्धा केली जात आहे। आपण पाहत आहोत की रोडमध्ये हे जे दोन भाग केलेले आहेत, एका रोडच्या बाजूला जिथे नरेंद्र मोदी यांचा रोड शो असणार आहे, दुसरा जो रस्त्याचा भाग आहे या ठिकाणी नाशिककर उभे असणार आहेत आणि नाशिककरांना नरेंद्र मोदी जे आहेत ते रोड शोच्या माध्यमातून अभिवादन सुद्धा करणार आहेत। या भागामध्ये आपण बघितलं तर विविध संपूर्ण जे सांस्कृतिक कपडे परिधान करून आलेले जी सगळी मंडळी आहेत, सगळे नागरिक आहेत, मुलं आहेत, तर ते आपले सांस्कृतिक जे काही कार्यक्रम आहेत ते खरं पार पडणार आहेत। या ठिकाणी वाद्य वाजणार आहेत। अनेक आपण बघतो की भगव्या रंगातल्या भगवे वस्त्र परिधान करून आलेले सगळे तरुण वर्ग आहेत, ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये आपल्याला भगवे खरं झेंडे सुद्धा पाहायला मिळत आहेत। आणि अशाच पद्धतीने हा संपूर्ण जो एक हात रस्ता असणार आहे, या रस्त्यावरती अशाच पद्धतीने युवकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला जमताना पाहायला मिळणार आहे। सध्या या रस्त्यावरती आपण बघितलं तर लहान लहान जी मुलं आहेत ती त्यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। लहान मुलं जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी बरोबर, नक्कीच रुपाली, ज्या पद्धतीने पाहतोय लहान मुलं सुद्धा मोठ्या संख्येने इथे आले, तरुणाई मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळते। यानंतर आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडे आपण जाणार आहोत। नितीन, कशा पद्धतीने नाशिकमध्ये एक उत्साह पाहायला मिळते, सुरक्षा व्यवस्था कशी आहे? यानंतर आपण माधव यांच्याकडे जाणार आहोत। नितीनशी थोड्या वेळात संपर्क साधूयात। माधव सावरगावे, आपण रामकुंड इथे आहात। रामकुंडाच्या इथे नरेंद्र मोदी येत आहेत, कशा पद्धतीचं वातावरण आहे, सजावट कशी करण्यात आली आहे? श्वेता, रामकुंड म्हणजे हिंदू धर्मीयासाठी पवित्र ठिकाण आहे। हे रामतीर्थ आहे आणि या रामतीर्थाच्या ठिकाणी पहिल्यांदाच एक पंतप्रधान येत आहेत। आजपर्यंत कोणीही आलं नव्हतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा नाशिकात दाखल होतील त्यानंतर रोड शो झाल्यानंतर थेट याच ठिकाणी येणार आहेत। त्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मी थोडं इकडचा हा सगळा परिसर दाखवतोय। हा गोदावरी घाटाचा परिसर आहे, गोदावरी नदीपात्राचा परिसर आहे आणि या सगळ्या पुलांवर, घाटांवर अक्षरशः फुलांच्या आरास करण्यात आल्या आहेत। सगळ्या मंदिरांवर इथं हार घालण्यात आलेले आहेत आणि एक वेगळी उत्साहवर्धक तयारी या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शो केल्यानंतर रामकुंडाच्या ठिकाणी येतील, जिथं राम हे बेसिक रामतीर्थ आहे, जिथं आंघोळ केली होती त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जलपूजन करतील, आरती करतील आणि त्यानंतर इथून पुढच्या कार्यक्रमाला जातील। इथूनच काळाराम मंदिर जवळच आहे आणि त्या ठिकाणी ते दर्शनाला झालं आहे आणि त्यामुळं या सगळ्या परिसरामध्ये जशी इतकी सगळी सुंदर तयारी करण्यात आलेली आहे, त्यानुसार इथं पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षेची काटेकोर काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे। विशेष म्हणजे SPGची मोठी टीम या रामकुंड परिसरामध्ये आहे।